जय शिवराय विद्यार्थ्यांनो आपण आदिवासी विभाग भरती 2026 साठी टोटल 40 टेस्टची सिरीज सुरू केली आहे. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या टोटल 10 टेस्ट घेणार आहोत. तर यामध्ये आपण टोटल 4 टेस्ट कंप्लीट केल्या आहे. आज आपण टेस्ट नंबर 5 बघणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो आपण मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान प्रत्येकाच्या पण 10-10 टेस्ट घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो आज आपण टेस्ट नंबर 5 सुरू करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण टेस्ट नंबर 5 सुरू करूया. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट 1 to 4 बघायचं आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, प्लेलिस्टमध्ये जा आणि टेस्ट नंबर 1 to 4 बघून घ्या. तसेच या व्हिडिओला लाईक करा. तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया आपण प्रश्न पहिला. तर यामध्ये विद्यार्थ्यांनो असं म्हटलं आहे की ABCDEF हे गोलाकार टेबलावरती केंद्राकडे बघून तोंड करून बसले आहे. ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. तर चला विद्यार्थ्यांनो आपण एक गोलाकार टेबल घेऊया. किती विद्यार्थी आहे विद्यार्थी मित्रांनो? किती आहे? 3 आणि 3 6 आहे. मग आपण 6 जण काढून घेऊया. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. सगळे हे केंद्राकडे तोंड करून बसले आहे. ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. कोण? ए. म्हणजे काय विद्यार्थी जर आपण इथे बी घेतला तर ए कुठे येईल विद्यार्थ्यांनो? दुसरीकडे उजवीकडे म्हणजे इथे येईन ए. त्यानंतर म्हणत आहे सी हा एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. सी हा एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. आता हा ए आहे. 1, 2, 3 म्हणजे इथे घेईन विद्यार्थ्यांनो सी एच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर. डी हा सीच्या उजवीकडे आहे. डी हा सीच्या म्हणजे इथे कोण विद्यार्थी मित्रांनो? डी. बरोबर. ई हा डीच्या डावीकडे आहे. ई हा डीच्या डावीकडे म्हणजे इथे कोण विद्यार्थी मित्रांनो? इन. बरोबर. मग उरला कोण? एफ. एफ हा ईच्या डावीकडे. बरोबर. एफ हा ईच्या डावीकडे. तर एच्या समोर कोण बसलाय? एच्या समोर कोण बसलाय विद्यार्थी मित्रांनो? कोण आहे? सी बसलाय म्हणजे ऑप्शन नंबर बी काय याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला त्यानंतर बघूया प्रश्न दुसरा. प्रश्न क्रमांक दुसरा. अंडर रूट आहे. सगळ्यांमध्ये अंडर रूट मध्ये काय आहे? स्क्वेअर रूट काढायचा आहे. 10चा वर्ग मायनस 6चा वर्ग गुणिले 4ची मूल्य. 10चा वर्ग किती देते? 100 आणि 6चा वर्ग 36. 100 मायनस जर 36 केलं किती विद्यार्थी मित्रांनो? 100 मायनस 36 किती देते? 64 आणि 64 गुणिले 4. ठीक आहे. जर याला पूर्ण स्क्वेअर रूट आहे तर काय? म्हणजे हा 8चा वर्ग आहे आणि हा 2चा वर्ग आहे म्हणजे 8 गुणिले 2 किती येईल विद्यार्थी मित्रांनो? 16 म्हणजे ऑप्शन नंबर बी याचं काय राहील? करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. 100 मायनस 36 64 आणि 256 16चा वर्ग आहे किंवा आपण 8 गुणिले 2 पण करू शकतो. चला त्यानंतर प्रश्न तिसरा. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टेस्ट नंबर 1 to 4 नाही बघितल्या त्यांनी आपल्या चॅनलला जा, टेस्ट नंबर 1 to 4 घ्या आणि सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपण आणखी 5 टेस्ट घेऊन येणार आहोत. खालील मालिकेतील पुढील संख्या कोणती? बघा 9, 18, 36, 72. इथे कोणता पॅटर्न होत आहे? गुणिला 2. बघा 9 गुणिला 2 18, 18 गुणिला 2 36, 36 गुणिला 2 72, 72 गुणिला 2 किती ते 144 म्हणजे आन्सर नंबर बी काय येण्याचं आन्सर. त्यानंतर बघूया प्रश्न चौथा. एका वस्तूची खरेदी किंमत 2200 आहे. 30% नफा मिळवण्यासाठी विक्री किंमत किती असावी? बघा 30% नफा म्हणजे काय रे? 100. ठीक आहे विद्यार्थी बघा याला कसं सॉल्व्ह करायचं? बघा याला आपण अत्यंत 2200 रुपयाची काय आहे किंमत आहे. आता याला काय 30% नफा म्हणजे प्रॉफिट. 30% म्हणजे 100 वर 130 म्हणजे 130 ला 100. ठीक आहे. आता बघा हे 2000 कॅन्सल. ठीक आहे. 13 गुणिला 22 करायचं आहे. 13 दुनी 26. हातचे आले 2. 13 दुनी 26 आणि 2 28 म्हणजे 2860. कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन नंबर सी याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. चला त्यानंतर बघूया प्रश्न 5वा घेऊया. खालील कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे? 36, 64, 100 आणि 150. बघा 36 कशाचा वर्ग आहे? 6चा. 64 8चा. 100 10चा. 150 आहे का कोणाचा स्क्वेअर? नाही म्हणजे 150 काय हे इतरांपेक्षा वेगळी आहे. ठीक आहे. बघा बाकी सगळे पूर्ण वर्ग आहे आणि 150 पूर्ण वर्ग नाही आहे म्हणून ही
वेगळी संख्या झाली. त्यानंतर बघूया प्रश्न 6वा. राहुल घरापासून उत्तरेला 12 किलोमीटर गेला. बघा, आता हा राहुल आहे. राहुल घरापासून उत्तरेला किती? 12 किलोमीटर गेला. 12. मग उजवीकडे वळून 9 किलोमीटर चालला. नंतर पुन्हा उजवीकडे वळून 12 किलोमीटर चालला. मग तो घरापासून म्हणजे एवढा डिस्टन्स किती राहील? 9. बरोबर? इथून एवढं. मग तो घरापासून किती अंतरावर आहे? किती आहे? ऑप्शन ए 9. 9 काय झालं त्याचं करेक्ट आन्सर. चला, त्यानंतर बघूया प्रश्न 7वा. एका संख्येचे 40% 160 असल्यास ती संख्या किती? अत्यंत सोपी आहे बघा. जर 40% म्हणजे 40 अपॉन 100 ऑफ एक्स इज इक्वल टू किती आहे रे? 160. बरोबर. मग एक्सची किंमत काढायची आहे. हे काय होईल? एक्सची किंमत 100/40 आहे. ते काय होऊन जाईल? 40/100 हे आणि 100/40 होऊन जाईल. ठीक आहे. 40/100 आहे तर काय होईल? 100/40. 40 गुणिला 4 160 आणि 4 गुणिला 100 किती होईल? 400. ऑप्शन नंबर बी काय येईल याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. बघा, चला, त्यानंतर बघूया प्रश्न. अक्षरमालिकेतील पुढील अक्षर कोणते? EJOTY. बघा, ई नंतर किती अक्षरांची गॅप आहे? ई नंतर किती अक्षरांची गॅप आहे? ई नंतर FGHIJ म्हणजे किती आहे? 4 अक्षरांची गॅप आहे. नंतर जे नंतर बघा KLMNO म्हणजे प्रत्येक वेळेस किती अक्षरांची गॅप आहे? 4. मग वाय नंतर काय येईल? ZABC. सी नंतर काय येते? डी म्हणजे ऑप्शन नंबर सी काय याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. समजलं? चला, ऑप्शन नंबर सी याचं काय करेक्ट आन्सर. त्यानंतर बघूया प्रश्न 9वा. ABCDEF गोलाकार टेबला भोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहे. तर चला आपण याचा काय करू आता? सॉल्व करूया. आपण एक सर्क्युलर टेबल घेऊया. ठीक आहे. किती जण आहे रे? 1 2 3 4 5 6. मग 6 जण काढूया. 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. चला, काय म्हणतं? केंद्राकडे उचलाय. ए हा बीच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. जर आपण इथे बी घेतला तर इथे काय येईल रे? ए येईन. डी हा एच्या समोर आहे. डी हा एच्या समोर आहे म्हणजे डी हा एच्या समोर आहे. सी हा डीच्या उजवीकडे आहे. सी हा डीच्या उजवीकडे आहे. 1 मिनिट. सी हा डीच्या उजवीकडे आहे. बघा, सी हा डीच्या इथे उजवीकडे नाही, इथे डावीकडे पाहिजे. ठीक आहे. इथे चुकलं आहे. ठीक आहे. सी हा डीच्या डावीकडे म्हणजे इथे होईन रे? सी येईल. ई हा बीच्या शेजारी आहे. ई हा बीच्या शेजारी. मग उरलं कोण रे? एफ. मग एच्या समोर कोण बसल्या? एच्या समोर डी बसला म्हणजे ऑप्शन नंबर बी काय येण्याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला, त्यानंतर बघूया प्रश्न 10वा. एका टाकीत 1500 लिटर पाणी आहे. 40% पाणी काढल्यास किती शिल्लक राहील? बघा, 1500 लिटर पाणी आहे. 1500चे 10% किती होते? 150. मग 40% किती होईल रे? 150 गुणिला 4 म्हणजे 600. मग 600 लिटर जर पाणी 1500 मधून मायनस केलं, 1500 मधून मायनस किती केलं? 600. तर किती येते? 900. किती येईल? 900. मग आन्सर काय येईल? ऑप्शन सी काय याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. 40% पाणी काढल्यास 900 लिटर पाणी राहील. ठीक आहे. चला, त्यानंतर बघूया प्रश्न 11वा. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:7 आणि बेरीज 150 तर मोठी संख्या कोणती? बरं, ठीक आहे. यात एक अक्ष घेऊ 3x, दुसरं घेऊ 7x. 3x अधिक 7x किती होते? 150. 10x इज इक्वल टू 50. 10x इज इक्वल टू 150. तर x इज इक्वल टू 15. ठीक आहे. x इज इक्वल टू 15. मग मोठी संख्या कोणती आहे याच्यामधले? 7x. मग 15 गुणिला 7. 15 गुणिला 7 105. मग मोठी संख्या कोणती येईल? ऑप्शन नंबर सी 105. सगळ्यांनी आपल्या या व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी आपण 5 टेस्ट घेऊन येणार आहोत. त्यानंतर बघूया प्रश्न 12वा. तसेच कमेंटमध्ये तुम्ही कमेंटसुद्धा करू शकता ज्यांना टेस्ट 1 to 4ची लिंक पाहिजे असेल.
चला सगळ्यांनी लाईक करा. खालील मालिकेतील पुढील संख्या कोणती? चला याला कसं काढायचं रे? बघा 5, 9, 17, 33 आणि 65. बघा 5 गुणिला 2 केलं तर किती येते? 10. 10 मायनस 1 किती येते? 9. तसंच 9 गुणिला 2 18. 18 मायनस 1 17. 17 गुणिला 2 34. 34 मायनस 1 33. 33 गुणिला 2 66. 66 मायनस 1 65. मग 65 गुणिला 2 130. 130 मायनस 1 130 मायनस 1 129. म्हणजे ऑप्शन नंबर सी काय येण्याचा करेक्ट आन्सर. ठीक आहे. प्रत्येक वेळेस गुणिला 2 मायनस 1 ह्याचा पॅटर्न आहे. त्यानंतर बघूया प्रश्न 13वा. ए बी सी डी ई एफ जी एका सरळ रांगेत उभे आहेत. चला यांना सरळ रांगेत उभे करूया. ए बी सी डी ई एफ जी एका सरळ रांगेत उभे. डी हा सर्वात डावीकडे आहे म्हणजे इथे कोण आहे रे? डी. ठीक आहे. किती जण आहे टोटल? 7 जण. मग 2 3 4 5 6 आणि 7. त्यानंतर काय म्हणतात? सी हा डीच्या उजवीकडे लगेचच आहे. सी इथेच आहे म्हणजे लगेचच. बी हा सीच्या उजवीकडे लगेचच आहे. म्हणजे इथे कोण आहे? बी. ए हा बीच्या उजवीकडे लगेचच आहे. म्हणजे इथे कोण आहे रे? ए. तर डावीकडून चौथ्या स्थानावर कोण आहे? डावीकडून चौथ्या स्थानावर कोण येईल? ए. ए याचं काय राहील? आन्सर राहील. ठीक आहे. अत्यंत सोपी पझल होती ही. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न 14वा. एका वस्तूची किंमत 3000 आहे. 25% सूट दिल्यास विक्री किंमत किती? बघा एका वस्तूची किंमत 3000 आहे. ठीक आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये घेतला आहे, मागील टेस्टमध्ये 25% जर सूट दिली म्हणजे त्याची किंमत किती राहील रे? 75 डिवायडेड बाय 100. ठीक आहे. 2 0 0 कटले. 75 गुणिला 3 किती? 225 आणि 1 उरलेला 0 म्हणजे 2225 याचा काय राहील आन्सर? ऑप्शन नंबर सी काय राहील याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. सूट 25% म्हणजे ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणती संख्या इतरांपेक्षा वेगळी आहे? बघा 27, 64, 100 आणि 125 यामध्ये बघा 27 कशाचा क्यूब आहे? 3चा. 64 कशाचा क्यूब आहे? 4चा. आणि 5चा क्यूब कोणता आहे? 125. 100 कशाचा क्यूब आहे का? नाही. ठीक आहे. तो 10चा स्क्वेअर आहे. क्यूब आहे का? नाही. मग 100 काय झाली? इतरांपेक्षा काय झाली? वेगळी झाली. ही स्क्वेअर आहे. बाकी काय आहे? वर्ग आहे. बाकी परिपूर्ण घन आहे. हा परिपूर्ण घन नाही. ठीक आहे. चला प्रश्न 16वा. खालील मालिकेतील सर्व 9 काढले तर उरलेल्या मालिकेत 8 शेजारी 8 अशा किती जोडायला? बघा संपूर्ण 9 काढून घ्या. इथे 9 काढा. इथे 9 काढू. इथे 9 काढू. इथे 9 काढू. इथे 9 डिलीट करू आणि इथं आता 8 शेजारी 8 कुठे येते? 8 शेजारी 8 1, 8 शेजारी 8 2. मग येते का? नाही. मग याचा आन्सर काय येईल? ऑप्शन नंबर 2 काय राहील याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. 9 काढल्यानंतर जशा 2 जोड्या आढळतात जिथे 8 शेजारी 8 आहे. ठीक आहे. चला सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. त्यानंतर बघूया प्रश्न 17वा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एका वर्गाची बाजू 28 मीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ किती? बघा क्षेत्रफळ काय असतं रे? बाजूचा वर्ग. बाजूचा काय असते? बाजूचा वर्ग. बाजू किती आहे रे? 28. 28चा वर्ग. ठीक आहे. 28चा वर्ग किती येते? 784. 784. ठीक आहे. 784 काय त्याचा स्क्वेअर मीटरमध्ये येईल क्षेत्रफळ. चला प्रश्न 18वा. जर डॉगला 26 असेल असे लिहिला जाईल असेल तर फिशची व्हॅल्यू काढायची आहे. चला याला सॉल्व्ह करूया. बघा डॉग डीची किती आहे रे? 4. ठीक आहे. जीची किती आहे? 6 आणि ओची किती आहे? ओची किती असते? 16. म्हणून ते 26 आहे. तर फिशची एफची 6, आयची 9, एसची 19 आणि एचची 8. ठीक आहे. याचा जर बेरीज केली 9 आणि 6 15, 15 आणि एकूण 34, 34 आणि 8 42. म्हणजे याचं काय आन्सर आहे? फिशची व्हॅल्यू काय? 42. ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर. चला त्यानंतर बघूया प्रश्न 19वा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. असे प्रश्न विचारले जातात तुम्हाला. चला सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 18 डिवायडेड बाय 6 मग 18. आता बघा गुणिला म्हणजे काय रे? अधिक. म्हणजे अधिक 6. अधिक म्हणजे काय? मायनस. म्हणजे मायनस
4 येईल. ठीक आहे. आणि गुणिला म्हणजे काय आहे? डिवायडेड बाय 2 आणि मायनस म्हणजे काय आहे? इथे काय आहे? मायनस म्हणजे आहे का काही? ठीक आहे, मायनस नाही आहे म्हणजे -3 घेऊ. ठीक आहे. आता बघा, 4/2 2, 18 आणि 6 24, 24 - 2 22 आणि 22 - 3 19. 19 काय याचं करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न 20वा. 3 वर्षांसाठी 10% दराने साधे व्याज 900 आहे, तर मूळ रक्कम किती? चला बघा. साधे व्याजचा फॉर्म्युला काय रे? सिंपल इंटरेस्ट इज इक्वल्स टू PRT अपॉन 100. ठीक आहे. साधे व्याज किती आहे रे? 900. म्हणजे इथे आपण सिंपली 900 लिहू. ठीक आहे. आपल्याला काय काढायचं आहे? प्रिन्सिपल काढायचा आहे, म्हणजे पी काढायचा आहे, मूळ रक्कम. रेट ऑफ इंटरेस्ट 10, टाइम पिरियड 3 वर्षासाठी आणि 100 काढायचं आहे. ठीक आहे. जर याला संपूर्ण जर सॉल्व केलं तर काय होईल रे? पी इज इक्वल टू काय होईल? 900 गुणिला 100 आणि भागीला 10 गुणिला 30 30, 10 गुणिला 3 30, म्हणजे 3 3 कॅन्सल, 3 तिरी 9, म्हणजे 3000 काही याचं आन्सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी काय याचं करेक्ट आन्सर. चला प्रश्न 21वा. खालील मालिकेतील पुढील संख्या कोणती? 2 6 13 23 26. बघा याला कसं सॉल्व करायचं? तर याला सॉल्व कसं करायचं बघा. 2 आणि 6 मधील कितीचा डिफरन्स आहे? 4चा. 6 आणि 13 मध्ये कशाचा डिफरन्स आहे? 7चा. 23 आणि 13 आणि 23 मध्ये 10चा डिफरन्स आहे आणि 23 आणि 36 मध्ये 13चा डिफरन्स आहे. कितीने वाढत आहे डिफरन्स? 3चा. मग 4 आणि 3 7 आणि 3 10 आणि 3 13 आणि 3 16 आणि 36 अधिक 16 36 अधिक 16 52. ऑप्शन नंबर बी काहीचं करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. 3चा फरक, मग 36 अधिक 16 52. चला प्रश्न 22वा. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून पण व्हिडिओला लाईक नाही केला, सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला प्रश्न 22 पहा. बी नंतर एक गॅप सी नंतर काय ते डी नंतर एक गॅप एफ नंतर एक गॅप एफ नंतर काय ते जी नंतर एक गॅप गेले तर काय एच. झेड वाय एक्स, मग एक्स वाय झेड, मग एक्सच्या आधी काय तर WV W X Y Z. सी नंतर डी नंतर ई नंतर एफ नंतर जी नंतर एच नंतर आय, म्हणजे HWI कुठे? ऑप्शन नंबर ए याचं काय राहील? करेक्ट आन्सर राहील. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 23वा. एका वस्तूची खरेदी किंमत 5000 आहे, 18% नफा मिळाल्यास विक्री किंमत किती? बघा 5000 आहे, 18% नफा मिळाला त्याला, म्हणजे काय मिळाला रे? नफा म्हणजे प्रॉफिट, म्हणजे 118. ठीक आहे. 118 डिवायडेड बाय 100 करायचे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे? किंमत. मग 5 गुणिला 118 करायचा. किती येते आन्सर? 5 गुणिला 118 590 आणि एक 0 म्हणजे किती? 5090. याचा ऑप्शन नंबर सी काय राहील? करेक्ट आन्सर. 5000 वर 18% नफा म्हणजेच किती? 5900. ऑप्शन नंबर सी करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला त्यानंतर बघूया प्रश्न 24वा. खालील अक्षर मालिकेतील पुढील अक्षर कोणते? BEINT. बी नंतर बघा किती अक्षरांची गॅप आहे? CD 2 अक्षरांची गॅप आहे. ई नंतर FGHI नंतर 3 अक्षरांची गॅप आहे. ठीक आहे. आय नंतर JKLMN म्हणजे 4 अक्षरांची गॅप आहे. एक अक्षरांची गॅप काय वाढत आहे. ठीक आहे. एन नंतर OPQRST 5 अक्षरांची. आता किती अक्षरांची गॅप राहील? 6 अक्षरांची गॅप. चला टी नंतर 6 अक्षरांची गॅप बघा. TUVWXYZ. झेड नंतर काय येतात? ए. काय येतात? ए. इथे डबल ए झाला, इथे एकच ए पाहिजे. ऑप्शन नंबर सी काय याचं करेक्ट आन्सर. ठीक आहे.
चला त्यानंतर बघूया प्रश्न 25वा. 8 कामगार एक काम 25 दिवसांत पूर्ण करतात, तर 10 कामगार तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? बघा, 8 कामगार 15 दिवसात. मग टोटल काम किती होईल? 8 गुणिले 15, तर 10 कामगार काढायचं आहे. ठीक आहे. बघा, इथे किती 3, 5 तरी 15, 5 दुनी 10, बेचोक 8. 4 गुणिले 3 किती होईल? 12. म्हणजे ऑप्शन नंबर सी याचं करायला करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं, प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि जे मागील आपले 4 व्हिडिओ आहे, टेस्ट नंबर 1, 2, 3, 4 सगळे टेस्ट बघून घ्या. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेतले आहे. टेस्ट नंबर 1 ते 4. आता आपण टेस्ट नंबर 5 ते 10 आपण समोर घेणार आहोत. चला विद्यार्थी, सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. संपूर्ण टेस्ट तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला, आपण सर्व प्रश्न सॉल्व्ह केले. आपल्याला 25 पैकी 25 मार्क्स घ्यायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, चला धन्यवाद.